माजी नगरसेवक जमील बागवान यांच्या प्रयत्नाने गुरुवार पेठ येथे मदरसा सुशोभीकरणासाठी 10 लाखाचा निधी मंजूर, मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। मिरजेतील गुरुवार पेठ सौदागर गल्ली या ठिकाणी मदरसाच्या सुशोभीकरणासाठी माजी नगरसेवक जमील बागवान यांच्या प्रयत्नाने 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। त्या मंजूर निधीतून आज मदरसा सुशोभीकरण कामाचे उद्घाटन नारळ फोडून करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली कुपवाड शहर महानगरपालिकेला 50 कोटींचा निधी दिला होता। त्या निधीतून मदरसा सुशोभीकरणाच्या कामासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहे। यावेळी जमील बागवान म्हणाले की प्रभाग क्रमांक 6 माझा कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी कोणत्याही व्यक्तीने मला काम सांगितले तर मी पूर्ण करेन। यावेळी माजी नगरसेवक अतहर नायकवडी, असलम काझी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आमचे नेत्यांना अजितदादा पवारने जे 50 कोटी रुपयाचा निधी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या विकासासाठी दिलेलं होतं, त्यातलं हे 10 लाख रुपयाचं काम आहे। अजून काम थोडंसं अपुरं आहे। मी असून दे किंवा आझम काझी असून दे किंवा अतहर नायकवडी असून दे, आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या माध्यमातून ते काम आम्ही पूर्ण करणार। दुसरी गोष्ट, नगरसेवक म्हणून मला 9 ते 10 महिन्याची कालावधी मिळाली। त्या कालावधीमध्ये 1,50,00,000 ते 1,60,00,000 रुपयाची कामं मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये केली। त्याच्यानंतर आदरणीय अजितदादा पवारांनी 50 कोटी दिले, त्यात 70 लाख रुपये, आणि परत मिरजेच्या विकासासाठी 5 कोटी रुपये दिलं, त्यातले 1.5 कोटी रुपये, असं टोटल 2,20,00,000 रुपयाची कामे मंजूर आहेत आणि थोडे मंजूर व्हायचे आहेत। त्यात खास करून शाही दरबार हॉलच्या शेजारी गोदड मशीद आहे, त्याचं 50 लाख रुपयाचं रस्त्याचं काम। टाकडी रोडमध्ये कामिल बाबांचं घर आहे, त्या ठिकाणी ड्रिपनीज आणि रस्त्याचं काम 25 लाख रुपयाचा। परत मल्लिकार्जुन देवल, त्याचं 50 लाख रुपयाचा रस्त्याचं काम। भोकरे कॉलनी चंदनवाडीमध्ये 35 लाख रुपयाचं रस्त्याचं काम। प्रभाग क्रमांक 6 मध्ये शाळा नंबर 14 मध्ये 10 लाख रुपयाचं काम। असे कामं हे मंजूर आहेत, हे लवकरात लवकर सुरू होतील। दुसरीकडे मी उदाहरण एक देऊ इच्छितो। एक कुटुंब असतो, त्यात आई, वडील, मुलं, बहीण, भाऊ असतात। एखादा वडील किंवा आई आपल्या मुलग्याला सांगत्या, अरे बाळ जरा इकडे ये आणि अमुक एक काम करू नये, तो बाळ हसत खेळत जाऊन ते काम करत असतो। तसंच हा प्रभाग 6 नंबर माझा एक कुटुंब आहे आणि इथं राहणारे सगळे माझे आई वडील, माझी भाऊ बहीण आहेत। त्याने पण कुठले पण हक्कानं मला काम सांगावं, मी ते हसत खेळत पूर्ण करतो।